नमस्कार. कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये करिअर करायचं आहे, तर मग हा आढावा खास तुमच्यासाठीच आहे. टेक इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी हा आहे एक पक्का रोडमॅप. चला तर मग सुरुवात करूया. असं बऱ्याच जणांसोबत होतं नाही का? हातात एक पदवी आहे पण मनात मात्र टेक करिअरची इच्छा आहे. हीच महत्वाकांक्षा अनेकांना पुढे घेऊन जाते. तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय? याचे एक अगदी ठोस उत्तर आहे. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स म्हणजेच MCA. खरं तर कोणत्याही क्षेत्रातील पदवीधरांना तंत्रज्ञानाच्या जगात आणण्यासाठी हा एक खास तयार केलेला पूलच आहे. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. MCA म्हणजे नक्की काय? आणि टेक क्षेत्रातल्या एका उज्ज्वल भविष्यासाठी हा एक मजबूत पाया कसा बनतो हे आपण आता समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर MCA हा 2 वर्षांचा एक पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स आहे. याचा मुख्य उद्देश कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आजच्या आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचं सखोल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल ज्ञान देणं हा आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे खर्च. या कोर्ससाठी साधारणपणे 30,000 ते 2 लाख किंवा काही ठिकाणी त्याहूनही अधिक फी असू शकते. ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे जी भविष्यासाठी केली जाते. ओके. तर पुढचा टप्पा आहे प्रवेशाचा मार्ग. MCA प्रोग्राममध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी नक्की कोणती पावले उचलावी लागतात याची आता सविस्तर माहिती घेऊ. ही प्रवेश प्रक्रिया वाटते तितकी काही किचकट नाहीये. बघा, अगदी सोप्या 5 पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी पात्रता तपासायची, मग योग्य प्रवेश परीक्षा निवडून त्याची जोरदार तयारी करायची. नंतर कॉलेजमध्ये अर्ज करायचा आणि शेवटी समुपदेशन म्हणजे काउन्सेलिंग प्रक्रियेतून जायचं. अगदी सरळ आणि स्पष्ट मार्ग आहे. आता ह्या टेबलवर एक नजर टाकूया. इथे भारतातल्या काही प्रमुख MCA प्रवेश परीक्षांची माहिती दिली आहे. म्हणजे बघा, निमसेट, CUET, टॅनसेट यांसारख्या परीक्षांची तुलना केली आहे, ज्यामुळे नक्की कोणती परीक्षा निवडायची हे ठरवायला मदत होऊ शकते. चला, प्रवेश तर मिळाला. मग पुढे काय? आता आपण थेट MCA प्रोग्रामच्या आत डोकावून पाहूया. इथे आपलं स्पेशलायझेशन कसं निवडायचं आणि कौशल्य कशी विकसित करायची हे बघू. MCAमध्ये स्पेशलायझेशनसाठी खूप सारे पर्याय आहेत. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, नेटवर्किंग, कितीतरी वेगवेगळी क्षेत्रं आहेत. यामुळे ज्या क्षेत्रात आवड आहे त्यातच पुढे जाण्याची एक मोठी संधी मिळते. चला, आता 2 सर्वात जास्त चर्चेत असलेल्या क्षेत्रांची तुलना करून बघूया. एकीकडे आहे डेटा सायन्स, जे विश्लेषण आणि अंदाजांवर काम करतं, म्हणजे डेटाच्या आधारे भविष्य शोधणं. आणि दुसरीकडे आहे सायबर सिक्युरिटी, ज्याचा उद्देश आहे संरक्षण, डिजिटल जगाला धोक्यांपासून वाचवणं. एकात निर्मिती आहे तर दुसऱ्यात संरक्षण. यातून करिअरची दिशा ठरवायला नक्कीच मदत होऊ शकते. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, टेक करिअरची यशस्वी सुरुवात. एका पदवीधरापासून ते एका हाय इम्पॅक्ट प्रोफेशनलपर्यंतचा प्रवास नक्की कसा असतो ते पाहूया. MCA पूर्ण झाल्यावर करिअरचे अक्षरशः अनेक दरवाजे उघडतात. सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट किंवा IT कन्सल्टंट अशा अनेक भूमिका साकारता येतात. आणि एवढंच नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचाही एक उत्तम पर्याय खुला असतो. आता जरा या चार्टकडे लक्ष द्या. ह्यातून केलेल्या गुंतवणुकीवर किती चांगला परतावा मिळतो हे स्पष्ट दिसतंय. सुरुवातीला साधारण 4 ते 7 लाखांचं पॅकेज, अनुभवानंतर ते 8 ते 15 लाखांपर्यंत जातं आणि सिनियर लेव्हलवर तर 15 ते 25 लाखांपेक्षाही जास्त असू शकतं. ही वाढ खरंच खूप प्रभावी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, MCA म्हणजे फक्त नोकरी नाही. ही पदवी स्वतःचा टेक स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा एक मजबूत पायाही तयार करते. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण कायमस्वरूपी यशाचा आराखडा पाहणार आहोत. म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाही, तर टेक क्षेत्रात आपला प्रभाव कसा वाढवायचा यावर बोलूया. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. MCA व्यावसायिक हे भारताच्या डिजिटल भविष्याचे शिल्पकार आहेत. ते नवनवीन शोध लावून देशाच्या विकासात योगदान देतात. यावरून या कामाचं महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येतं. यशस्वी करिअरसाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. सतत नवीन तंत्रज्ञान शिकत राहणं, एक मजबूत प्रोफेशनल नेटवर्क बनवणं, कम्युनिकेशनसारखे सॉफ्ट स्किल्स विकसित करणं, पोर्टफोलिओसाठी स्वतःचे प्रोजेक्ट्स करणं आणि अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घेत राहणं. या सवयी यशाचा पाया रचतात.
आणि जेवढं काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे तेवढंच काही गोष्टी टाळणंही महत्त्वाचं आहे. फक्त डिग्रीवर अवलंबून राहू नका. मूलभूत गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका. एकट्याने काम करू नका. करिअरच्या सुरुवातीला पगारापेक्षा शिकण्याला जास्त महत्त्व द्या. आणि हो, स्पेशलायझेशन करायला अजिबात घाबरू नका. तर मग मार्ग तर आता स्पष्ट आहे. प्रश्न फक्त एकच आहे की या मार्गावर चालून कोणतं भविष्य घडवलं जाणार आहे.